गरोदरपणापूर्वी व गरोदरपणामध्ये कुठली योगासनं करावे हा मला सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे। खरं तर गरोदरपणामध्ये घरातील कामं नियमित करणे हा देखील एक छानसा आणि सोपा व्यायाम आहे। फक्त तो करत असताना पोटावर दाब येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। सकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला जाणे हा अतिशय सुरक्षित आणि सोपा व्यायाम आहे। तरी देखील योगासनाचं वेगळं असं काय महत्त्व आहे तर योगासनं हे गरोदरपणामध्ये बाळ आणि आईच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। गरोदरपणामध्ये आपल्याला फक्त स्टॅमिना वाढवण्यासाठी योगासनं करायची नाहीये, तर गरोदरपणामध्ये जसे जसे दिवस भरतात तसं तसं आईचं वजन वाढत जातं आणि वाढणाऱ्या वजनाचा दाब हा पाठीवर, कमरेवर, पायांवर येतो आणि त्या ठिकाणी वेदना सुरू होतात। त्यामुळे जर तुम्ही नियमित योगाभ्यास केला तर पायांची, पाठीच्या स्नायूंची क्षमता ते वजन पेलण्यासाठी तयार होते। तसेच योगासनामध्ये जे तुम्ही ओटीपोटाच्या स्नायूंचे, योनी भागाच्या स्नायूंचे व्यायाम करतात त्यामुळे सुलभ प्रसूती होण्यासाठी देखील मदत होते। गरोदरपणामध्ये हार्मोन्सच्या बदलामुळे त्या गरोदर स्त्रीची सतत मानसिक अवस्था बदलत असते। त्या बदलणाऱ्या मानसिक अवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी योगाभ्यासातील प्राणायाम, नंतर ध्यान धारणा याचा उपयोग होऊ शकतो। गरोदरपणामधील जे बद्धकोष्ठता आहे ह्याचा त्रास दूर करण्यासाठी बद्धकोनासन, पश्चिमोत्तानासन, मलासन यासारख्या आसनांची मदत आपल्याला घेता येते। आणि जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस प्रसूती कळा येतात त्यावेळेस प्रसूती कळांवर जर आपण प्राणायामाचा योगासनामध्ये सराव केलेला असेल तर प्रसूतीच्या कळा आपण सहजपणे सहन करू शकतो। म्हणजेच योगाभ्यास हा केवळ शरीरापुरता नाही तर तो आई आणि बाळ यांच्यातला एक भावनिक बंध बनवण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। त्यामुळे फक्त वैद्यकीय मार्गदर्शनाखाली प्रत्येक गरोदर स्त्रीने योगासनं केल्यास नक्कीच तिला त्याचा फायदा मिळू शकतो। अशाच गर्भसंस्कार बद्दलच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या गर्भसंस्कार पेजला फॉलो करा।